नमस्कार, मी मानसी. न्यूज अनकट मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत 10 महत्त्वाच्या घडामोडींचा. प्रकृती ठीक नसल्यामुळे एकनाथ शिंदेनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार विश्रांती घेतली आहे. याच वेळी शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि भाजप नेते गिरीश महाजन यांनी शिंदे यांची भेट घेतली आहे. दरम्यान सत्ता स्थापनेसंदर्भातील उलटसुलट बातम्या सुरू असताना आम आदमी पक्षाच्या माजी नेत्या अंजली दमानिया यांच्या सोशल मीडिया पोस्टने चर्चेला उधाण आलंय. दमानिया यांनी शिंदे विरोधी पक्षात बसणार का असा सवाल उपस्थित करत राजकीय चर्चांना नवा आयाम दिलाय. त्यामुळे ठाकरेंसोबत बसून फडणवीसांना घेरणार का अशा चर्चा होत आहेत. नवी दिल्लीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार मंत्रीपदासाठी लॉबिंग करतायत. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले मतदारसंघाचे आमदार किरण लहामटे हे प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीसाठी दिल्लीत पोहोचलेत. यावेळी अजित पवार देखील दिल्लीत उपस्थित आहेत आणि पक्षाच्या आगामी रणनीतीवर चर्चा केली जाणार आहे. राजकारण हे क्षेत्र संतुष्ट आत्म्यांचा सागर आहे. इथे कुणीही समाधानी नाही. प्रत्येकाच्या महत्वाकांक्षा मोठ्या झाल्यात, त्यामुळे जीवनातील आनंद हरवलाय. राजकारण असो किंवा कॉर्पोरेट जग असो, इथे प्रत्येक जण असंतुष्ट असल्याचं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलंय. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडी आणि नितीन गडकरी यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलंय. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना भाजपवर गंभीर आरोप केलाय. 3 वर्षांपूर्वी ईडी सीबीआय घाबरून शिवसेना फोडणारे आता दिल्लीला डोळे वटारून दाखवतायत. महाराष्ट्रातील हा संपूर्ण खेळ भाजपचा अंतर्गत खेळ आहे असा दावा राऊत यांनी केलाय. तसेच दिल्लीतून महाराष्ट्राच्या राजकारणात हस्तक्षेप होत असल्याचंही राऊत यांनी म्हटलंय. महायुतीच्या आगामी शपथविधीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रण पाठवलं जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. महायुतीने या निवडणुकीत मोठा विजय मिळवून बहुमत सिद्ध केलंय आणि या निमंत्रणामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असून ठाकरे बंधू शपथविधीसाठी उपस्थित राहणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. कोरोना काळात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरू केलेली शिवभोजन योजना निधी अभावी बंद होण्याच्या मार्गावर आहे. सध्या राज्यातील 21 शिवभोजन केंद्रे निधी अभावी अडचणीत आली आहेत. सामान्य लोकांसाठी उपयुक्त ठरलेली ही योजना बंद होणार का याबाबत सध्या चर्चा सुरू आहे. योजनेच्या भवितव्याकडे सर्वांचं लक्ष लागलं असून राज्य सरकार यावर काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सुरत मधून एक धक्कादायक घटना समोर आली असून भाजपच्या एका महिला नेत्याने गळफास घेत आत्महत्या केली. गुजरातच्या सुरत भाजप महिला आघाडीच्या नेत्या 30 वर्षीय दीपिका पटेल यांनी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली असून आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये. दीपिका यांच्या आत्महत्येनंतर सुरतमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या मारकवाडी येथील बॅलेट पेपरवरील मतदान प्रक्रिया अखेर तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. पोलीस आणि प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर ही प्रक्रिया स्थगित करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतलाय. दरम्यान येत्या 8 दिवसात 50,000 नागरिकांना घेऊन माळशिरस तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचं उत्तम जानकर यांनी सांगितलंय. राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमान घटल्यानं चांगलाच गारठा वाढलाय, पण आता गारठा कमी होणार असून राज्यात पावसाची शक्यता निर्माण झाल्याचं IMDने सांगितलंय. बंगालच्या उपसागरात शनिवारी धडकलेल्या फेंगल चक्रीवादळाने तमिळनाडूमध्ये तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आता अरबी समुद्रावर आलाय. परिणामी महाराष्ट्रात कोकण किनारपट्टी, मध्य आणि दक्षिण महाराष्ट्रासह मराठवाड्यात काही जिल्ह्यांना पावसाची शक्यता असल्याचं भारतीय हवामान विभागानं वर्तवलंय. त्याचबरोबर फेंगल चक्रीवादळामुळे कर्नाटकातील म्हैसूर, उडुपी, मंड्या आणि कोडागूसह अनेक जिल्ह्यांमध्ये शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, तर दक्षिण मधील अनेक शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. मात्र प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित राहण्याचं आवाहन केलंय. तसेच चक्रीवादळामुळे जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवली आहे. तब्बल 7 दशकांनी देशाची राजधानी दिल्ली येथे होत असलेल्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची निवड करण्यात आली आहे. सरहद संस्थेच्या वतीने 21 ते 23 फेब्रुवारी या कालावधीत दिल्ली येथील तालकटोरा मैदानावर हे संमेलन होणार आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये होणारे संमेलन यशस्वी होण्यासाठी सर्व नेत्यांनी सहभाग नोंदवलाय. वेळ झाली या बातमीसह टॉप 10 मध्ये इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.